Come on, good morning, friends. Open your textbooks and see Unit 2.1. All the students from Standard 6 should open your textbooks and see it carefully. Unit 2.1, and the title of this unit is Minnie and Winnie, and into bracket it is written that a lullaby. मुलांना बघा, ललबाईचा अर्थ या ठिकाणी काय होतो मी अंडरलाईन केलं आहे. माझ्याकडे बघायचं नाही, मी ज्या ज्या ठिकाणी सर्कल करतो आहे, अंडरलाईन करतो आहे तिथे पाहण्याचा प्रयत्न करा. ललबाईचा अर्थ होतो अंगाई गीत. वेन यू वेर अ चाइल्ड अँड यू डिड नॉट वॉन्ट टू स्लीप ॲज फास्ट ॲज मीन्स ॲज फास्ट ॲज अर्ली. At that time, your mother used to sing a melodious song so that you may take your sound sleeps. Understood? अंगाई गीतचा अर्थ मराठीमध्ये इथे मी इंग्लिशमध्ये सांगितलं, आता मराठीमध्ये त्याचा अर्थ असा होतो. अंगाई गीत आपला ललबाईचा अर्थ मराठीत अंगाई गीत होतो. ज्यावेळेस तुम्ही लहान होतात आणि तुम्ही लवकर झोपत नव्हतात, आई तुम्हाला मांडीवरती घ्यायची आणि तिच्या मधुर आवाजात तुम्हाला ती गाणं म्हणायची आणि तिचं पहिलं गाणं संपताच तुम्ही डोळे मिटायचे आणि गाढ झोपी जायचे. म्हणजे तुम्ही असा, मी सुद्धा लहान होतो, माझी आई पण मला म्हणते की अरे बाबा तू लहान होता तर मी सुद्धा तुला अंगाई गीत गाऊन तुला झोपवायची. तर ललबाईचा अर्थ होतो अंगाई गीत. अंडरस्टूड? तर बघूया, हे ललबाई म्हणजे अंगाई गीत आहे. ही कविता आहे, एकूण 5 कडव्यांची कविता आहे. दिस पोएम हॅज 5 स्टांझाज. तुम्हाला मी फर्स्ट टर्मला सांगितलं होतं की स्टांझाचा अर्थ मराठीमध्ये कडवं असं होतं. कवितेमध्ये कडवे असतात आणि एखादा लेसन जो असतो त्याच्यामध्ये पॅसेजेस असतात, पॅरेग्राफ्स असतात. अंडरस्टूड? सी द डिफरन्स, अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन अ प्रोज अँड अ पोएम. ओके, नाव सी. कविता सुरुवात करण्या अगोदर आपण आधी कवितेचं आपण लाऊड रीडिंग घेऊया. मी वाचतो, प्रत्येक ओळीकडे तुम्ही लक्ष द्या सगळ्यांनी. मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ शेल, स्लीप लिटल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल. हे पहिलं कडवं झालं. आता दुसऱ्या कडव्याकडे आपण जाऊया. पिंक वॉज द शेल विदिन, सिल्वर विदाऊट, साऊंड्स ऑफ द ग्रेट सी वॉन्डर्ड अबाउट. दिस इज द सेकंड स्टांजा. नाव वी आर गोईंग टुवर्ड्स दी थर्ड स्टांजा, अँड द थर्ड स्टांजा इज स्लीप लिटल लेडीज वेक नॉट सून, एको अँड एको डाईज द मून. झाला हा तुमचा स्टांजा एक. नाव सी दी फोर्थ स्टांजा. चौथं कडवं बघा. Two bright stars peeped into the shell. What are they dreaming of? Who can tell? And the last stanza is, started a green linnet out of the croft. Wake little ladies, the sun is out. अशा प्रकारे ही लाऊड रीडिंग आपण कवितेचं घेतलं आहे. कवितेत आपण लाऊड रीडिंग घेतलं, पण कविता कोणी रचलेली तुम्हाला आधीच सांगितलं होतं. कविता इज नॉट रिटन. कविता इज ऑलवेज, पोएम इज ऑलवेज कंपोज्ड. कवितेची रचना केली जाते, कविता लिहिली जात नाही. कवी आधी कविता तयार करतो त्याच्या मनात, अँड देन ही राईट्स डाऊन, ही पुट्स फॉरवर्ड हिज ओपिनियन्स ऑन दी ब्लँक पेपर इन द फॉर्म ऑफ अ पेन. अंडरस्टूड? पेनच्या माध्यमाने, कलमच्या माध्यमाने तो आपली कविता लिहून काढत असतो. सुरुवातीला कविता तो आपल्या मनामध्ये तयार करतो आणि ती तयार झाली किंवा कागदावर उतरवतो. लेसनचं आणि प्रोजचं तसं नसतं. लेखक, प्रोजचा रायटर जो असतो लेखक असतो, आणि कवितेचा जो कवी असतो त्याला कंपोजर किंवा पोएट असं म्हणतात. आणि ह्या कवितेचे कवी आहेत अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन. सी, आय एम अंडरलाइनिंग दिस वर्ड, अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन. हे इंग्रजी साहित्यातले फार महान कवी, मोठे कवी होऊन गेलेले. चला, तर आपण लाऊड रीडिंग घेतलेले. आता प्रत्यक्षात मात्र आपण कवितेचा अर्थ समजून घेऊया. आता बघा, पहिल्या कडव्यामध्ये काय म्हटलेलं आहे. मिनी अँड विनी स्लेप्ट इन अ शेल, स्लीप लिटल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल. ह्या कवितेमध्ये मिनी आणि विनी नावाचे 2 मुले आहेत. स्लेप्ट इन अ शेल, स्लेप्ट SLEPT हा स्लीपचा भूतकाळ आहे. टू स्लीप म्हणजे झोपणे, आणि त्याचा भूतकाळ म्हणजे V2, वर्ब 2, क्रियापदाचं दुसरं रूप. स्लीपचं क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे भूतकाळी रूप स्लेप्ट असं होतं. शेल या ठिकाणी शेलचा अर्थ आहे शिंपलं. तुम्ही नदीच्या काठावरती किंवा समुद्राच्या किनाऱ्यावरती कधी गेला असाल फिरायला, तर त्या ठिकाणी तुम्हाला मोत्यांची शिंपले किंवा गोगलगाईची शिंपले दिसले असतील. तर या ठिकाणी गोगलगाईची शिंपलं नाही तर मोत्याची शिंपलं असतात. कारण मोत्याची शिंपलेला 2 शिंपले असतात आणि ते जॉईंट असतात, अटॅच असतात. दोज 2 शेल्स आर अटॅच टू ईच अदर बाय अ
स्पेसिफिक स्ट्रिंग, एक दोरा असतो, तर मज्जारज्जूसारखा दोरा असतो, लिगामेंट असतं बघा, आपल्या गुडघ्यात लिगामेंट असतं, तर दोरी असते, त्या दोरीसारख्या तंतुमय पदार्थाने दोन्ही शिंपले हे जोडलेली असतात आणि त्याच्यामध्ये मोती असतो. त्या मोत्याच्या शिंपल्यामध्ये मिनी आणि विनी या झोपलेल्या आहेत, गाढ झोपलेल्या आहेत. स्लेप्ट वेल, चांगल्या पद्धतीने गाढ झोपलेल्या आहेत. पुढच्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतात बघा, पुढच्या कडव्यात कवी असं म्हणतात, पिंक वॉज द शेल विदिन, सिल्वर विदाऊट. आता या ठिकाणी विदिन आणि विदाऊट या शब्दांचा अर्थ असा आहे. विदिनचा खरा अर्थ होतो आतल्या बाजूला आणि विदाऊटचा अर्थ या ठिकाणी आहे बाहेरच्या बाजूने. या कवितेमध्ये विदाऊटचा अर्थ वेगळा आलेला आहे, बाहेरच्या बाजूने अर्थ अभिप्रेत या ठिकाणी आहे. आता जे शिंपलं आहे, शेल जे आहे ते आतल्या बाजूने कसं आहे, पिंक आहे, गुलाबी रंगाचं आहे. तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, यू मे सी इट, चित्रात तुम्ही बघू शकतात. आणि बाहेरच्या बाजूला शिंपलं कसं आहे, चंदेरी रंगाचं आहे. साऊंड्स ऑफ द ग्रेट सी वॉन्डर्ड अबाउट, आणि तो समुद्राचा आवाज जो आहे, अत्यंत गर्जना करणारा आवाज, फार मोठ्याने आवाज गरजतो आहे. तुम्ही रात्री समुद्राचा आवाज कदाचित तुम्ही ऐकला नसेल. आय थिंक यू शूड विजिट एनी सी बीच at the end of the night time. If you can manage, you may go for a trip for 1 or 2 days with your parents, and if not, leave it. You may search it out on the through YouTube channel. तिसरं कडवं जे आहे त्याच्यामध्ये कवी असं म्हणतायत, काय म्हणतायत, स्लीप लिटल लेडीज वेक नॉट सून, एको इन एको डाईज द मून. मुलींनो लवकर झोपा, सकाळी लवकर उठू नका. एको अन एको डाईज द मून. एको या ठिकाणी एको साऊंड आलेला आहे. तुम्ही बघा, एको साऊंड तुम्ही ऐकला असेल. तुम्ही जंगलात जर गेलात आणि समोर जर टेकडी असेल, टेकडीच्या समोर तुम्ही अपोजिट दिशेने उभे राहा आणि आवाज द्या, तर सेम आवाज तुम्हाला लगेच 0 सेकंदात तिकडनं आवाज, तुम्ही जो आवाज देता तोच आवाज तिकडे तुम्हाला ऐकायला येतो. याला म्हणतात एको साऊंड. आणि आजूबाजूला सगळा एको साऊंड येतो आहे. डाईज टू द मून. आता डाईज टू द मून म्हणजे टू डाय म्हणजे मरणे, चंद्र, मून म्हणजे चंद्र मरतो आहे का या ठिकाणी, नाही. तर याचा अर्थ तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. आता पुढच्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतात बघा, 4th स्टांजा. 2 ब्राईट स्टार्स पिप्ड इन टू द शेल. आता संध्याकाळची वेळ झाली, चंद्र मावळला आहे बघा. कधी कधी दिवसात चंद्र पण असतो आणि सूर्य पण असतो. तुम्ही नीट ऑब्झर्व इट मायन्यूटली. दिवसात चंद्र पण दिसतो आपल्याला, पण चंद्र कसा असतो, फेंट असतो, फिक्कट रंगाचा दिसतो. सूर्यप्रकाशामध्ये त्याचा रंग हा झाकळला जातो, त्याचा प्रकाश झाकळला जातो. तर संध्याकाळची वेळ झाली आहे आणि 2 चमकणाऱ्या चांदण्या, 2 ब्राईट स्टार्स पिप्ड इन टू द शेल. टू पिप म्हणजे डोकावून पाहणे, हा जो पिप शब्द आहे, टू पिप म्हणजे डोकावून पाहणे. तुम्ही तुमच्या घराच्या वरांड्यातून किंवा घरातल्या खिडकीतून तुम्ही बाहेर डोकावून पाहतात की नाही, हां, तशा 2 चांदण्या त्या शिंपल्यामध्ये वरून डोकावून पाहत आहेत. आणि त्या काय म्हणत आहेत, व्हॉट आर द ड्रीमिंग ऑफ, हू कॅन टेल. अरे या 2 मुली या शिंपल्यामध्ये झोपलेल्या आहेत, या कसलं स्वप्न बघत आहेत बरं, कोण सांगेल बरं, हू कॅन टेल, कोण सांगू शकतं. अशा प्रकारे 2 चांदण्या आपसात चर्चा करत आहेत. सी द लास्ट स्टांजा. शेवटचं कडवं असं म्हणत आहेत, स्टार्टेड अ ग्रीन लिनेट आउट ऑफ द क्रॉफ्ट, वेक लिटल लेडीज द सन इज अलॉट. आता जो लिनेट जो शब्द आहे, या लिनेटचा अर्थ होतो एक फॉरेन कंट्रीज खास करून इन युरोपियन कंट्रीज some such linnet birds are there. We don't have linnet birds in our Asian countries, particularly in India. तर फॉरेन कंट्रीजमध्ये हे लिनेट पक्षी असतात, अत्यंत लहान पक्षी असतो. तो सकाळी यांना उठवतो आहे आउट ऑफ द क्रॉप, म्हणजे एक लहानशा शेतातून आवाज देतो या लिनेट पक्षी. मुलींनो उठा, लवकर उठा, द सन इज अलॉफ्ट. अलॉफ्टचा अर्थ या ठिकाणी होतो उंच, म्हणजे तो आता थोडा वरती, सूर्य आता उगवतो आहे, थोडा वरती आला आहे, तर लवकर उठा. अशा पद्धतीने ही कविता आपण अभ्यासलेली आहे. आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या तासाला पुढची एक्झरसाईज आपण पाहणार आहोत. टिल देन, गुड बाय.